मी इथले भूमिपुत्र आहेत. आम्ही इथल्या जमिनींचा त्याग केलाय, एक पोषक वातावरण तयार केलंय आणि या वातावरणात जर आम्ही जगू शकत नाही तर बरोबर. यापेक्षा दुर्दैव काय नाही. आणि बरोबर, याचा सुंदर. तिला तुम्ही काय संदेश देऊ शकता? आमच्या जुचंद्र गावामध्ये भूमिपुत्र सर्व व्यवसाय करतात. तुम्ही मुंबई ते पालघर बाउंड्री पर्यंत तुम्ही गेले तर हा असा एक गाव आहे जुचंद्र, नायगाव पूर्व. या गावामध्ये सर्व व्यवसाय भूमिपुत्र करतात. तुम्हाला 100% जे काय व्यवसाय आहेत, रिक्षा चालक असतील किंवा मटण, मच्छी, बाजार, रेशन दुकान, सगळे टोटल जेवढे व्यवसाय आहेत ना, कोणी मक्तेदारी बोललं तरी चालेल, पण हा मक्तेदारीने हा आमचा अधिकार आहे. बरोबर आहे. कारण आम्ही इथले भूमिपुत्र आहेत. आम्ही इथल्या जमिनींचा त्याग केलाय, एक पोषक वातावरण तयार केलंय आणि या वातावरणात जर आम्ही जगू शकत नाही तर बरोबर. यापेक्षा दुर्दैव काय नाही. आणि बरोबर, सुंदर. खरंच. याचा बोध आहे ना इथल्या राजकारण्यांनी घ्यायचा. कारण तुम्हाला मेल्यानंतर खांदा पण आम्हीच देणार आहे. बरोबर. खांदा आम्ही देणार आहे. बरोबर. तर तुम्हाला खांदा द्यायला परप्रांतीय येणार नाही. आणि आम्ही परप्रांतीयांचा पण सन्मान करतो जेव्हा ते आमचा सन्मान करतो. बरोबर. आणि एक आदर्श गाव म्हणून जुचंद्रला महाराष्ट्राने पाहिलं पाहिजे. बरोबर. आणि पूर्ण देशाने ती अशा प्रकारची जी काय आमची व्यवसायाची एकी आहे भूमिपुत्रांची ही आणि जी सर्वत्र काय विचार आहे तो सर्व भारताने बरोबर. स्वतः स्वीकृत नाही केला तेव्हाच परिवर्तन घडेल इथे. परिवर्तन घडेल 100%. बरोबर. आणि जे काही टीका वगैरे करतात त्या टीका काही लोक उर्मट असतात, त्याला ते अपवाद असतात. बरोबर. बाकी आमचं सगळ्यांची एकजूट आहे, भाईचारा आहे, सगळ्यांचा सन्मान करतो. आज कुणी बघा महिला इकडे एकटी फिरू शकते रात्री, याला कारण इकडचा रिक्षा चालक भूमिपुत्र आहे. बरोबर. इथला गावकरी आहे. तुम्ही रात्री 12 वाजता सुद्धा चालत जाऊ शकते, कारण इथे गावकऱ्यांचं राज्य आहे. वा, खरंच. गावकऱ्यांचं राज्य आहे आणि हो. गावकऱ्यांचं राज्य असल्या कारण त्यांना भीती आहे. कायदा नंतर गावकऱ्यांचा चोप पहिला मिळतो. बरोबर. जिथे अन्याय होईल तिथे गावकरी भूमिपुत्र धावून जातो. म्हणून इथे गुन्हेगारी पण फार तुम्ही बघाल ना तर मोठे गुन्हेगारी इथे नाही आहे. म्हणजे छेडछाडीचं प्रकरण बोला, कुठल्याही महिलेला त्रास, मुलाला त्रास, अपहरण, असे इथे घटना आहे ना बोटावर मोजण्या इतक्या आहे. बरोबर. आणि याचं कारण फक्त इथला जो गावकरी आहे व्यवसायामध्ये, जो रात्रंदिवस इथे ऍक्टिव्ह असतो, जे काही बरोबर. ग्राउंड लेवलला काम करतो, त्यामुळे इथली गुन्हेगारी पण जे बोलायला फार कमी प्रमाणामध्ये आहे. बरोबर. आणि आम्ही कायद्याला मानतो. कायदा जे काय पोलीस असेल, इथलं प्रशासन, त्यांनाही आम्ही सहकार्य करतो या बाबतीमध्ये.